शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आता वागेरे येथे आलोय गायकर साहेबांच्या इथं. यांच्या शेतीला भेट दिली आणि चारा व्यवस्थापन यांचं खूपच सुंदर आहे. नवीन नवीन व्हरायटी शोधून आणतात. आता आडसाऱ्यावरतून त्यांनी एक 5G बुलेट म्हणून एक व्हरायटी आणली. जाड काडी आणि ऊसासारखी होती का? ऊस मका आणि हे पानं मोठाले. कोणतं गवत आहे? हे स्मार्ट नेपियर. हा हे नेपियर हे जे आहे ना हिरवं, हे हिरवं हे फक्त नेपियर आहे. आणि हे जे आहे ना हे स्मार्ट नेपियर आहे. ते तिकडचं वेगळं वाटत आहे ना? नाही या ना, 4 फुटाच्या पुढे होत नाही बरं का उंची. हा का बरं? याची उंची 4 फूट. कारण ही काडी आहे ना एवढी जाड होऊ द्या तरी पण ते आहे ना मस्त चवाना खातात. इतकं पोकळ. तुम्ही एवढा भारा घ्या तरी तुम्हाला असा सहज उचलून न्याल. काडी याच्यामध्ये कसं आहे आणि हा चोपडा वाटत आहे. मग हसेल तो म्हणजे हा एकच आहे का? हा एकच स्मार्ट नेपियर. कोणती व्हरायटी? 5G बुलेट. कुठून आणले? हे कुंदे सरांकडे. हा का? किती आहे तुमच्याकडे? पानं बरेच मोठे होतात असे हा. की आपल्या केळीच्या पानासारखे, म्हणजे एवढे मोठे नाही होत पण अच्छा, त्या अच्छा. आकारामध्ये पानं होतात. आणि उंची किती वाढते? उंची 6 फूट. 6 फूट. हा. आणि कितीला आणले हे? हे एक काडी 10 रुपयाला आणली. एक डोळा. एक डोळा 10 रुपये. आता किती डोळे आणले तुम्ही? मी आणले 20 डोळे. 20 डोळे. याचा कलम होत आहे का? कलम नाही, म्हणजे ते डोळे लावायचे आणि नंतर मग ऊसासारखे. ऊसासारखे. आता चारा किती केलंय तुम्ही इथं? आता चारा आहे माझ्याकडे. रेड नेपियर आहे, अच्छा. हाफ रेड नेपियर आहे, हा. स्मार्ट नेपियर आहे, साधा नेपियर आहे, हा 5G बुलेट आहे आणि हे मार्वेल गवत आहे. मित्रांनो गायकर साहेबांच्या इथं बघा तुती पण आहे. तुतीचे फळ आपण खुडून राहिले. मित्रांनो इथं आहे गावठी तुती आणि याचे फळ खूपच सुंदर आणि गोड लागतात. मित्रांनो इथं केले लसूण लागवड. कोणती व्हरायटी आहे? ही गावठी आहे, लालवाली. लालवाली चांगली झाली. हो, पण ऑर्गॅनिक पद्धतीत केलेली आहे. म्हणजे सगळं त्याला कुठलंही केमिकल वापरलेलं नाहीये. आणि 28/11ची लागवड आहे. आणि खताचं व्यवस्थापन. खताचं व्यवस्थापन म्हणजे ऑर्गॅनिकच सगळं. ऑर्गॅनिक मध्ये काय खत दिलं? हे बायोफॅक्टर कंपनीचं बायोट्रिओ नावाचं खत, ते खत दिलं. आता लसणाचा आपला व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही. त्याची कांदे कशी थोडी बारीक राहिले. बरोबर. म्हणजे आपण त्याला खतच दिला नाही. कोणतंच नाही, ऑर्गॅनिक काही नाही, काहीच नाही. हे बायोट्रिओ नावाचं खत दिलं. पण सुरुवातीला राख टाकली होती आणि थोड्याशा शेळीच्या लेंड्या. बरोबर. त्याच्यावरती हे आहे. म्हणजे पाणी बरोबर याला प्रॉपर मिळालं त्याच्यामुळे. हो. आणि हे बियाणं म्हणजे सडलेले कांदे. हा मित्रांनो, सडलेल्या कांद्यांचा उपयोग केलेला आहे आणि त्याच्यापासून बियाणं तयार केलेलं आहे इथं. मित्रांनो इथं लावलाय भुईमुग. कोणती व्हरायटी आहे भुईमुग? म्हणजे घरचं बियाणं आहे. हा. गेल्या वर्षी जो भुईमुग पेरला होता ना त्याचाच बियाणं आम्ही शेंगा फोडून नवरा बायकोनी आणि ते दाणे पेरले. त्याच्यामध्ये थोडेसे मूग, चवळी, मठ हे पण टाकलेले. हा. आणि याला पण ते बायोट्रिओ नावाचं खत मारलेलं आहे. इथं ट्रिओ हे खत पेरताना दिलं. 100% उगवण झाली आणि त्याच्यानंतर फुलावर आल्यावर सुमका नावाचं ते बायोफॅक्टर कंपनीचं खत दिलं. मित्रांनो सुंदर प्रकारे खताचं व्यवस्थापन झालेलं आहे आणि पीक पण व्यवस्थित आहे. बघू आपण पण हे खत वापरण्याचा आपल्या शेतात प्रयत्न करू. हे दोन्ही बोकडे आहेत ना तिचे. हा का? हे दोन्ही बोकडे, हे बोकडे झाले 6 महिन्याचे परवाच्या दिवशी. कोणती जात कोणती आहे? ती बिटल. बिटल आहे का? म्हणजे काळे कलर मध्ये बिटल असते? हो, ती 3-4 कलर आहे. मला वाटलं ते असे लाल आणि सफेद कलर तोच बिटल का काय? 3 ते 4 कलर आहे. ही उस्मानाबादी आहे, ती बिटल आहे. तिचे हे 6 महिन्याचे पिल्ल आहेत ते दोन्ही. आणि 1 लिटर दूध देते सध्या. पिल्ल बंद केले प्यायचे. मस्त आहे. आणि ती गावरान गाय. मस्त आहे. भारी नियोजन चांगले तुम्ही. यांनी काय माहिती का, चांगला वेस्टेज झाला. हा बरोबर. आता हे थोडाफार असा पडणार ते काही नाही, पण तेवढ्यात नाही काय. पण जर गव्हाण नाही ना कंबर मोठ. मित्रांनो हे मेडिसिन आहे इथं. हे शाळा असं गायकर साहेबांचं नियोजन. मिरची लागवड, आंतरपीक घास.